आणि मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे बोलतात, आपण थेट जाऊया। रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय, स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्या सोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। ते पोलीस स्टेशन ऑफकोर्स तेव्हा की त्यांना तुम्ही पोलीस समजूत करायला पाठवले, ते तुम्ही धमकी दिली, पोलीस धमकी द्यायला आले मला बाहेर निघा असं मतदान केंद्र असं मतदान बघा एक विषय आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचा अधिकार नाहीये। इव्हन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही 1 तासाच्या अंतरावर एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकतात। जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं 1-1.5 तास आतमध्ये काय काम आहे, मतदान करून बाहेर आलं पाहिजे होतं। तिथे तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा प्रचार करताय, मफलर घालताय, असं अलाउड नाही। जरी मी गेली असेल, मी 100 मीटरच्या बाहेर होते आणि मी सकाळपासून सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे। मी इव्हन इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं, IG ला पण लिहिलेलं आहे की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे। आमचे लोक असो किंवा त्यांचे लोक असो, नियमाच्या बाहेर काम होता कामा नये। मला असं वाटतं त्याचं काही चुकीचं नाही, आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही। जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथे दहशत माजवली, नियमाच्या बाहेर इथे मतदान केलं गेलेलं आहे, तिथे दादागिरी केली गेलेली आहे, इथे मारहाण झालेली, अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आहे? गुन्हा तुम्ही दाखल केला त्याच्यामध्ये आमदारांचं नाव घेतलंय का? ऑफकोर्स घेतलेले आमदार स्वतः होते ना तिथे। आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे, जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना, की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळे अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय आज घडतंय हे फक्त त्या कारणामुळेच घडतंय। आणि आपण जे म्हणतात की पक्षाची मफलर घालून आले, तर याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार? केली मी तक्रार ऑलरेडी, मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले। आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे आणि खोटं बोलतात, असं तर होणार नाही। त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे, त्यांनी जो काही तमाशा तिथे बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे। जे दुपारच्या वेळेस त्यांनी 17 नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या, त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली, जे की अलाउड नाहीये। घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाहीये बूथच्या बाहेर किंवा तिथं बूथच्या प्रिमायसेसमध्ये, याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे। आमदारांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तुम्हाला आता गेल्या काळात जर विचार केला 3ऱ्यांदा पोलीस स्टेशनला यावं लागतंय मंत्री। हो, तर मी तेच सांगते, हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही। मी आत्ताच पोलिसांना सांगत होते की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं ह्या फक्त वर्षभरात मला 2 वेळा यावं लागलं, ते पण माझ्या मुलीसाठी आणि आज या कार्यकर्त्यांसाठी। याच्या आधी मला गरजच पडली नाही, कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच। ठीक आहे, राजकारण असतं, पक्ष असतं, जो तो त्या आपल्या आपल्या परीने करत असतं, पण इतकं इथं माज आणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत योग्य आहे?